माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, BA भाग 3च्या दुसऱ्या तासामध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. पहिल्या तासामध्ये आपण काय काय बघितलं बरं? पहिल्या तासामध्ये आपण ऑगस्ट कॉम्ट ह्या महान व्यक्तिमत्वाबद्दल अभ्यास केला. ऑगस्ट कॉम्टना आपण काय म्हणतो? फादर ऑफ सोशिओलॉजी. त्यांचा जीवनचरित्र आपण पाहिलं. त्यांचा जन्म 1798 साली झाला होता आणि मृत्यू झाला 1857 साली. त्यासोबत त्यांनी लिहिलेले विविध पुस्तकांचा अभ्यास आपण केला. कोणकोणते सोशिओलॉजीला किंवा समाजशास्त्राला योगदान ज्यांनी दिलेलं आहे त्या पुस्तकांचा आपण उहापोह केला. त्यानंतर आपण लॉ ऑफ 3 स्टेजेस म्हणजेच महत्त्वाचं असं योगदान त्यांचं म्हणतो 3 अवस्थांचा नियम, ह्याचा देखील आपण टप्प्याटप्प्याने अभ्यास केला. आणि कॉम्टच्या 3 अवस्थांच्या नियमांचं इव्हॅल्युएशन आपण टीकात्मक परीक्षण देखील आपण पाहिलं. आणि आज आपण पाहणार आहोत कॉम्ट्स कन्सेप्ट ऑफ पॉझिटिव्हिझम म्हणजे वादाचा अभ्यास आज आपण करणार आहोत. विज्ञानवाद म्हणजे काय? विज्ञानवाद हा ऑगस्ट कॉम्टचा अतिशय महत्त्वाचा असं सिद्धांत आपण मानतो. विज्ञानवादामध्ये आपल्याला असे दिसून येते की आपले जे ट्रेडिशनल किंवा पारंपरिक विचारधारा होती ती विचारधारा आपण मोडकळीस आणून निरीक्षण, परीक्षण, सर्वेक्षणद्वारे समाजाचा अभ्यास करता येतो असा विचार आपण मांडला. त्यालाच आपण काय म्हटलं? पॉझिटिव्हिझम. कॉम्टचा हा 3 अवस्थांचा नियम भौतिक प्रगतीचा शेवटचा टप्पा असा आपण म्हणतो. लास्ट स्टेज ऑफ इंटलेक्च्युअल डेव्हलपमेंट ऑफ द ह्युमन बीइंग्स. मानवाच्या बौद्धिक प्रगतीचा शेवटचा टप्पा किंवा शेवटची अवस्था अशी आपण पॉझिटिव्हिझम याला महत्त्व देतो. तर पॉझिटिव्हिझमचा अर्थ जाणण्याकरिता आपल्याला आपल्या विचारसरणीमध्ये कशा पद्धतीने बदल होत गेला याचा अभ्यास करणे गरजेचं आहे. तर पॉझिटिव्हिझमच्या अभ्यासाचा बेस काय आहे? पाया का आहे? तर पाया आहे सायंटिफिक रिझनिंग म्हणजे शास्त्रीय दृष्टिकोनातून केला गेलेला विचारांची मांडणी. शास्त्रीय म्हणजे काय? ज्या गोष्टीचा पद्धतशीरपणे अभ्यास करतो त्यालाच आपण काय म्हणतो? शास्त्र. सायन्स इज नथिंग बट द सिस्टमॅटाइज्ड बॉडी ऑफ नॉलेज. म्हणजेच काय? ज्या गोष्टीचा पद्धतशीरपणे अभ्यास केला जातो त्यालाच आपण काय म्हणतो? सायन्स किंवा विज्ञान असे म्हणतो. माणसाची प्रगती किंवा माणसाचा प्रगतीचा अवस्था कुठल्या टप्प्याने झाली आणि तो कसा विकसित होत गेला, पारंपरिक दृष्टिकोनातून त्याची दृष्टी सायन्स किंवा रिझनिंग किंवा सायंटिफिक अशी कशी बनली याचा अभ्यास आपण पॉझिटिव्हिझममध्ये करतो. म्हणजेच विज्ञानवादाला खूप महत्त्व देतो. तर कॉम्ट म्हणतो ऑल इन्सिडेंट्स विच हॅपन्स इन द वर्ल्ड आर बिकॉज ऑफ नॅचरल लॉ. ज्या काही घडामोडी आपल्या जगतात किंवा आपल्या समाजात घडलेल्या आहेत त्या सर्व घडामोडी नैसर्गिक नियमनानं अनुषंगानेच घडलेल्या आहेत. नैसर्गिक नियमनांचे पालन करूनच आपल्या समाजामध्ये वेगवेगळ्या घडामोडी घडत आहेत. द नॅचरल लॉ, बिकॉज ऑफ द नॅचरल लॉ. सो theological or metaphysical stages are not so important to study the natural law, but it is by the way of scientific study. काय म्हणतो? पुढे जाऊन काय म्हणतो? आध्यात्मिक अवस्था किंवा तात्विक अवस्था हे मानवाच्या प्रगतीचे अभ्यास करताना जास्त महत्त्वाच्या नसतात, पण सायंटिफिक किंवा वैज्ञानिक अवस्था ही अवस्था जास्त महत्त्वाची आपल्याला वाटते.
The way of observing world's facts and the knowledge arising out of it called as a positivism. तुम्ही जगाकडे कसे पाहता, कोणत्या निरीक्षणाने पाहता आणि त्याच्यामधून तुम्ही कोणत्या रीतीचे ज्ञान मिळवता, त्यालाच आपण काय म्हणतो, पॉझिटिव्हिजम, विज्ञानवाद म्हणतो. कारण वरील विचारसरणीवरून आपल्याला असं स्पष्ट होते, जे काही त्यांनी मांडलेले आहे त्याच्यावरून आपल्याला असं स्पष्ट होते की विश्वाचे निश्चित स्वरूप समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला कुणाचा आधार घ्यावा लागेल, रूढी परंपराच्या अनुषंगाने आपण ज्या अंधश्रद्धेला महत्त्व देतो त्याला महत्त्व न देता निरीक्षण, परीक्षण, वर्गीकरण, सैद्धांतिकता ह्या सर्व गोष्टी ज्या आपण आपल्या नैसर्गिक विज्ञानामध्ये पाहतो त्याच गोष्टी आपण आपल्या समाजाच्या घडामोडी अभ्यासनामध्ये आपल्याला उपयोग करायला पाहिजे, यूज करायला पाहिजे. म्हणूनच तो काय म्हणतो, ऑल इन्सिडेंट्स विच हॅपन्स इन द वर्ल्ड आर बिकॉज ऑफ नॅचरल लॉ. नैसर्गिक नियमनांना अनुषंगून सगळ्या गोष्टी घडत असतात. म्हणूनच आपल्याला थिओलॉजिकल और मेटाफिजिकल stages are not so important as the scientific study. सायंटिफिक स्टडी, वैज्ञानिक अवस्था जेवढी महत्त्वाची आहे तेवढी अवस्था तात्विक किंवा काल्पनिक किंवा आध्यात्मिक अवस्था महत्त्वाची नाही. ह्या ज्या घडामोडी घडत असतात, ह्या घडामोडी घडण्यामागे आपण निरीक्षण लावलं आणि त्याच्यामधून मिळालेल्या ज्ञानाचा आपण उपयोग केला तर ते ज्ञान सायंटिफिक ठरतं, म्हणजेच काय, शास्त्रीय ठरतं. असं विवेचन कुणी केलं, ऑगस्ट कॉम्ट यांनी केलं. त्यामुळेच आपल्याला धार्मिक समाजातील ती धार्मिक किंवा काल्पनिक विचारांच्या प्रभावातून मुक्त व्हायचं जर असेल तर आपल्याला प्रत्यक्षवाद, त्याला पॉझिटिव्हिजम म्हणतो, प्रत्यक्षवाद किंवा वैज्ञानिक अवस्थेला महत्त्व देऊन आपण आपली प्रगती साधायची आहे असे ऑगस्ट कॉम्ट म्हणतात. म्हणजे इकडे काय आहे बरं, महत्त्वाचा मुद्दा काय आहे, तर महत्त्वाचा मुद्दा असा आहे, पारंपरिक ज्या अंधश्रद्धा किंवा आपण ज्या गोष्टीला नॅरो माइंडेड म्हणतो, खूप संकुचित प्रवृत्तीने आपण ज्या गोष्टी घेतो त्याला जास्त वाव न देता जे आपल्या डोळ्याने दिसतं, निरीक्षण, परीक्षण, सर्वेक्षण, अशा गोष्टींनाच आपण महत्त्व देऊन समाजाचा अभ्यास करणं गरजेचं आहे असे कुणी सांगितलं, ऑगस्ट कॉम्ट यांनी सांगितलं. मग या पॉझिटिव्हिजमच्या महत्त्वाचे पैलू काय आहेत किंवा प्रत्यक्षवादाचे महत्त्वाचे पैलू काय आहेत ते आपण पाहणार आहोत. तर आपल्याला दिसून असं येते की पॉझिटिव्हिजम कशासाठी महत्त्वाचं आहे, टू नो अबाउट द कॉज अँड इफेक्ट रिलेशनशिप अबाउट द फॅक्ट्स. ज्या घटना आहेत त्या घटनांचा कार्यकारण भाव समजण्यासाठी आपण पॉझिटिव्हिजमचा उपयोग करतो. कार्यकारण भाव म्हणजे काय बरं इकडे, की कोणतीही गोष्ट अशी आपण डोळ्याने न बघता ठरवायचं नाही किंवा त्याच्या मागचं कारण काय आहे ते बघून ठरवणे काय कधीही उचित ठरतं. कॉज अँड इफेक्ट रिलेशनशिप, कार्यकारण भाव. आणि कोणत्याही सायंटिफिक स्टडीजचा, शास्त्रीय अभ्यासाचा बेस काय असतो बरं, कार्यकारण भाव, कॉज अँड इफेक्ट. दुसरं आहे, एक्सपेरिमेंटेशन इज द ऑर्गन ऑफ द सायंटिफिक स्टडी. एक्सपेरिमेंटेशन इज द ऑर्गन ऑफ द सायंटिफिक स्टडी. प्रायोगिक किंवा प्रयोग, अनुभवनिष्ठता हे कोणत्याही सायंटिफिक स्टडीचा मूलाधार असतो. अनुभवनिष्ठता आपण म्हणतो हे सर्व. हे बघा, आता आपण विचार केला तर आपल्याला न्यूटनचा लॉ माहिती आहे, बरोबर. न्यूटनचा लॉ काय म्हणतो, न्यूटनचा नियम काय म्हणतो, गुरुत्वाकर्षणाचा नियम म्हणतो. कोणतीही वस्तू वरती जर फेकली तर ती खाली पडते. ह्याचा अर्थ सर्वांना मान्य आहे की नाही,
मान्य आहे ना. म्हणजे आपल्याला अनुभव आलेला आहे, आपण वस्तू फेकून बघितलेलं आहोत की कोणतीही वस्तू वरती फेकल्यावर ती खाली पडते. ह्याचा अर्थ आपण गुरुत्वाकर्षण शक्तीच्या आधारावर ही गोष्टींची मांडणी केली. म्हणूनच ऑगस्ट कॉम्ट म्हणतात समाजाच्या बाबतीतही तसंच आहे की ज्यावेळी आपण समाजाचा एक्सपेरिमेंटेशन अनुभव निष्ठतेच्या आधारावर अभ्यास करतो ना, त्यावेळी तो अभ्यास अतिशय उत्कृष्ट असा असतो आणि त्यातून निघणारे निष्कर्ष जे असतात अतिशय परफेक्ट असे असतात. आपल्याला निष्कर्ष जे मिळतात आपल्याला शास्त्रीय बेसवर किंवा शास्त्रीय दृष्टिकोनातून मिळतात असे त्यांनी म्हटलेलं आहे. टू स्टडी द सोशल फॅक्ट्स, ऑब्झर्वेशन, एक्सपेरिमेंटेशन, क्लासिफिकेशन, थिरॉटिकल फॅक्ट्स आर व्हेरी एसेन्शियल कंपोनेंट्स. म्हणजे काय, आपल्याला एखाद्या सामाजिक तथ्याचा जर अभ्यास करायचा असेल का कोणती गोष्टी महत्त्वाच्या आहेत, परीक्षण, निरीक्षण, वर्गीकरण आणि सैद्धांतिकता या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. जर सैद्धांतिकता नसेल, सिद्धांत नसतील, जर आपण एक्सपेरिमेंटेशन न अनुभव निष्ठता नसेल, निरीक्षण केलं नसेल, एखाद्या गोष्टीचं वर्गीकरण केलं नसेल तर ती गोष्ट सायंटिफिक किंवा शास्त्रीय दृष्टिकोनातून केली गेलेली असे आपण म्हणू शकत नाही. त्यामुळे ह्या गोष्टी आपल्याला महत्त्वाच्या आहेत. म्हणून पहिल्या गोष्टीमध्ये पहिला मुद्दा काय लिहायचा आहे, टू नो अबाउट द कॉज अँड इफेक्ट रिलेशनशिप अबाउट द फॅक्ट्स. कार्यकारण भावाचा अभ्यास करणे हे महत्त्वाचं आहे. कार्यकारण भाव समजून घेण्यासाठी आपल्याला विज्ञानवाद महत्त्वाचा आहे, पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, एक्सपेरिमेंटेशन इज द ऑर्गन ऑफ द सायंटिफिक स्टडी. म्हणजे अनुभवनिष्ठता ही शास्त्रीय दृष्टिकोनाचे महत्त्वाचे अंग आहे. टू स्टडी द सोशल फॅक्ट्स, आपल्याला सामाजिक तथ्याचा अभ्यास करायचा असेल तर निरीक्षण, परीक्षण, वर्गीकरण आणि सैद्धांतिकता ह्या गोष्टीला महत्त्व दिले पाहिजे. तिसरा आहे, थिओलॉजिकल अँड मेटाफिजिकल थिंकिंग इज नॉट कन्सिडर्ड इन पॉझिटिव्हिझम. इथे आपल्याला थिओलॉजिकल म्हणजे तात्विक, जे आपण पहिल्या अवस्थेमध्ये पाहिलं, तात्विक किंवा काल्पनिक अवस्था, या अवस्थेमध्ये आपण काय केलं बरं, प्रत्येक गोष्टीच्या मागे ईश्वर कारणीभूत असून, ईश्वर म्हणजे कोण, देव, ईश्वर कारणीभूत असून ज्या काही आपल्या समाजामध्ये घडामोडी घडतायत ना, त्या घडामोडी मागं देव आहे आणि त्याच्यामध्ये कोणालाही मानवाला हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही. म्हणजेच काय, एव्हरीथिंग हॅज बीन क्रिएटेड बाय गॉड, सो नो वन हॅज राईट टू इंटरफिअर विथ इट. प्रत्येक गोष्ट समाजामधली देवाने निर्मिती केलेली आहे, त्यामुळे कोणत्याही माणसाला त्याच्यामध्ये सहभाग घेण्याचा, इंटरफिअर करण्याचा अधिकार नाही. म्हणून म्हणतो, जे काल्पनिक अवस्थेमध्ये आपल्याला पाहायला मिळतं अतार्किक होती, प्रत्येक गोष्ट कल्पनातीत होती, ती सत्य घटनेवर आधारित नव्हती. म्हणून थिओलॉजिकल म्हणतो चेतनावाद, बहुदेववाद आणि एकेश्वरवाद ह्या गोष्टी त्याच्यामध्ये दडलेल्या होत्या आणि ह्या गोष्टी आपल्या विज्ञानवाद किंवा आपल्या समाजाच्या शास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास करायला महत्त्वाच्या नाही आहेत. आणि त्यासोबत मेटाफिजिकल स्टेज म्हणजेच आध्यात्मिक अवस्था, जेथे आपण कोणत्या तरी अगोचर शक्ती म्हणजे आपल्याला डोळ्यानं न दिसणाऱ्या शक्तीवर आपण विश्वास ठेवतो आणि त्यामुळे आपल्या समाजामध्ये घडामोडी, ईश्वर नाहीये पण कोणती तरी अशी अगोचर शक्ती आहे, विलक्षण शक्ती आहे की ज्यामुळे आपल्या समाजामध्ये ह्या घटना घडतात. अशी समजूत ज्यावेळी झाली त्यावेळचा कालखंड तो वेगळा होता. पण आता आपण अभ्यास करीत असताना हा कालखंड देखील महत्त्वाचा नाहीये, तर महत्त्वाचं काय आहे, पास्ट एक्सपिरियन्स, पॉझिटिव्हिझम महत्त्वाचा आहे. थिओलॉजिकल अँड मेटाफिजिकल थिंकिंग इज नॉट कन्सिडर्ड इन पॉझिटिव्हिझम. विज्ञानवादाचा अभ्यास करीत असताना तात्विक किंवा काल्पनिक अवस्था आणि आध्यात्मिक अवस्थेला महत्त्व दिलेले नाही.
बट प्रेझेंट फॅक्ट्स आर एक्सप्लेन्ड थ्रू द पास्ट एक्सपिरियन्स. पण ज्या घटना आता वर्तमान काळामध्ये घडत आहेत तर वर्तमानकालीय घटना हे आधीच्या म्हणजे भूतकाळातील अनुभवावर आधारित असलेल्या आपल्याला दिसून येतात. भूतकाळातील अनुभव आहेत वर्तमान काळाचा अभ्यास करताना, पण सर्व गोष्टी जी आपण काल्पनिक म्हणतो त्या गोष्टी महत्त्वाच्या नाही आहेत. सो पॉझिटिव्हिझम इज नॉट रिलेटेड टू आयडियलिझम बट टू द रिअल फॅक्ट्स. म्हणूनच आदर्शवाद हा अभ्यासाचा महत्त्वाचा विषय नाही आहे विज्ञानवादामध्ये. तर काय महत्त्वाचं आहे? रिअल फॅक्ट. जे आहे ते आहे, जे नाही आहे ते नाही आहे. उगाचच काय पण आपण कल्पनातीत करायचं नाही. अरे बाबा मी काय केलं असतं, चंद्र तारे असे खाली आणले असते तुझ्यासाठी. हे काय आहे? काल्पनिक आहे. आणू शकतो का आपण? नाही. मग अभ्यास आपण पॉझिटिव्हिझममध्ये करत असताना ह्या गोष्टींना विचार करत नाही, फक्त कल्पनेत माणूस कुठेही जाऊन येऊ शकतो. शेवटी ती कल्पनाच आहे. कोणी कल्पना म्हणजे काल्पनिक गोष्टी, म्हणजे कल्पनेला भर आपण देतो, काहीही करू शकतो. शेवटी ही प्रत्येकाची कल्पना आहे. पण ज्यावेळी आपण रिअल फॅक्ट वस्तुस्थितीचा आपण आधार घेतो त्यावेळी ती वस्तुस्थिती ही परफेक्टच असते, बरोबरच असते आणि निश्चित अशी असते. आणि ह्याचा अभ्यास आपण विज्ञानवादामध्ये करतो. Positivism is considered as universal as it is accepted by all. विज्ञानवाद हा सार्वत्रिक आहे, कारण आपण सर्वांनी ह्याला काय दिलेलं आहे? एक्सेप्टन्स, स्वीकार दिलेला आहे, स्वीकारार्ह आहे, म्हणजे आपण स्वीकारलेलं आहे त्याला. सो कधी आपण युनिव्हर्सल म्हणतो? ज्यावेळी सर्व समाजाच्या व्यक्तीला किंबहुना सर्व समाजाला ती जी गोष्ट आहे ती पडते, त्यावेळी आपण ती गोष्ट काय करतो? स्वीकारतो. जोपर्यंत आपल्याला गोष्ट पटत नाही तोपर्यंत आपण त्या गोष्टी स्वीकारत नाही. तर पॉझिटिव्हिझम इज कन्सिडर्ड ॲज युनिव्हर्सल, सार्वत्रिक आहे, ॲज इट इज एक्सेप्टेड बाय ऑल. कारण आपण सर्वांनी त्याला काय केलेलं आहे? कारण ज्यावेळी निरीक्षण, परीक्षण, वर्गीकरण ह्या आधारावर अभ्यास जो होतो ना, तो कधीही शास्त्रीय वस्तुनिष्ठ अभ्यास असतो आणि तो अभ्यास आपण सर्वजण स्वीकारतो. 5 Positivism is not connected with unnecessary knowledge but with the required knowledge. कोणतेही नको असलेला अभ्यास, कारण काही वेळा आपण अभ्यास करीत असताना टू द फॅक्ट करणे गरजेचं आहे, टू द पॉइंट करणे गरजेचं आहे, कोणताही तो अभ्यास असो. मग आपण काय करतो? काही वेळा ज्या गोष्टींचा अभ्यास करायला जी गोष्ट लागते ती गोष्ट सोडून दुसऱ्या गोष्टीचा अभ्यास करतो, जी गोष्ट आपल्याला इथं लागतच नाही. आणि ह्या गोष्टी करत असताना महत्त्वाचा मुद्दाच आपण विसरून जातो, जी गोष्ट, जो मुद्दा आपल्या अभ्यासाला आवश्यक असतो. म्हणून विज्ञानवादामध्ये इकडचा तिकडचा कुठलाही अभ्यास करत नसता जे आपल्याला लागतं, फॅक्ट जे म्हणतो आपण, पॉझिटिव्हिझम इज नॉट कनेक्टेड विथ अननेसेसरी नॉलेज. ज्ञान आहे, जे अननेसेसरी नको असलेलं असलं तरीही ते ज्ञान आहे, पण त्या ज्ञानाचा उपयोग न करता आपल्याला रिक्वायर्ड नॉलेज काय आहे, म्हणजे आवश्यक ज्ञान काय आहे, त्याचाच अभ्यास आपल्या विज्ञानवादामध्ये करत असताना आपल्याला दिसून येतो. पॉझिटिव्हिझम as a social facts are not occurs with anybody's interest or will so as the positivism will not accept. As social facts are not occurs with anybody's interest or will. कधीही विज्ञानवाद हा कोणाच्या मनातून निर्माण झालेला नसतो, किंवा त्यांच्या मनात आहे म्हणून विज्ञानवादाची निर्मिती होत नाही, त्यांची इच्छा आहे म्हणून विज्ञानवादाची निर्मिती होत नाही. कारण ह्या कुणाच्याही इंटरेस्ट किंवा कुणाची इच्छा किंवा कुणाची
पसंती नापसंती ह्याच्यावर विज्ञानवाद महत्त्व देतच नाही किंवा तो स्वीकारत नाही. त्यामुळे कुठल्याही इच्छाशक्तीच्या आधारावर तो नसून फॅक्ट काय सांगतो त्याच्या आधारावर आहे. तर आपण परत एकदा हे मुद्दे पाहू. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ कॉम्स पॉझिटिव्हिझम म्हणजे काय, विज्ञानवादाचे लक्षणे किंवा स्वरूप. विज्ञानवादाचे लक्षणे काय आहेत? पहिलं आहे टू नो अबाउट द कॉज अँड इफेक्ट रिलेशनशिप अबाउट द फॅक्ट्स. कोणत्याही तथ्याचा अभ्यास करीत असताना कार्यकारण भाव आपल्याला महत्वाचा असतो. कार्यकारण भावाचा अभ्यास म्हणजेच विज्ञानवाद. दुसरा आहे एक्सपेरिमेंटेशन इज द ऑर्गन ऑफ द सायंटिफिक स्टडी. टू स्टडी द सोशल फॅक्ट्स, ऑब्झर्वेशन, एक्सपेरिमेंटेशन, क्लासिफिकेशन, थेरॉटिकल फॅक्ट्स आर व्हेरी एसेन्शियल कंपोनेंट्स. अनुभवनिष्ठता हे विज्ञानवादाचे प्रमुख अंग असून आपल्याला अभ्यास करायचा असेल तर निरीक्षण, परीक्षण, सर्वेक्षण, सैद्धांतिकता या गोष्टींना महत्त्व दिले पाहिजे आणि ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत विज्ञानवादाचा अभ्यास करीत असताना. तिसरा आहे theological and metaphysical thinking is not considered in positivism, but present facts are explained through the past experience. So positivism is not related to idealism, but to the real facts. थिओलॉजिकल, तात्विक किंवा काल्पनिक आणि आध्यात्मिक अवस्थेला विज्ञानवादामध्ये कोणतंही स्थान नाही आहे. पण भूतकालीन एक्सपिरियन्स म्हणजे अनुभवाच्या आधारे आपण वर्तमानाचा विश्लेषण करू शकतो. म्हणून भूतकालीन फॅक्ट्स, भूतकालीन तथ्य आपल्याला गरजेचे असतात. सो पॉझिटिव्हिझम इज नॉट रिलेटेड. म्हणूनच पॉझिटिव्हिझम विज्ञानवाद हे आदर्शवादाला महत्त्व देत नसून ज्या गोष्टी सत्य आहेत, तथ्य आहेत त्या गोष्टीला महत्त्व देतात. चौथं आहे positivism is considered as universal as it is accepted by all. विज्ञानवाद हे सर्वांना स्वीकारार्ह आहे किंवा सार्वत्रिक आहे कारण आपण सर्वांनी त्याला स्वीकृती दिलेली आहे. म्हणूनच विज्ञानवाद हे सार्वत्रिक आहे. चौथा मुद्दा. पाचवा मुद्दा आहे पॉझिटिव्हिझम इज नॉट कनेक्टेड विथ अननेसेसरी नॉलेज बट विथ द रिक्वायर्ड नॉलेज. कोणतेही विज्ञानवादाचा बेस हा कुठल्याही अनावश्यक ज्ञानाचा वापर करीत नसून जे ज्ञान आपल्याला महत्त्वाचे आहे, जे ज्ञान आपल्याला त्या गोष्टींसाठी आहे त्याच गोष्टीचा वापर विज्ञानवादामध्ये केला जातो. त्यानंतर as social facts are not occurs with anybody's interest or will, so as the positivism will not accept. सामाजिक तथ्य हे कुणाच्याही मनातून किंवा मनापासून किंवा कुणाच्या इच्छेत खातीर जसे निर्माण होत नाही ना, तशाच पद्धतीने विज्ञानवाद देखील कुणाच्या इच्छेवरून किंवा कुणाच्या मनावरून निर्मिती होत नाही. ती काय असते? तथ्यावरच आधारलेली असते. आता कॉम्टने काय सांगितलं? कॉम्ट्स पॉझिटिव्हिझम अँड सोशल रिकन्स्ट्रक्शन. सामाजिक पुनर्संघटन जर करायचं असेल, सामाजिक पुनर्संघटनासाठी आपल्याला विज्ञानवादाचा महत्त्व सांगत असताना काय म्हटलेलं आहे बरं ऑगस्ट कॉम्टने? ऑगस्ट कॉम्ट असा म्हणतो की पुनर्रचनेसंदर्भात विचार मांडत असताना ऑगस्ट कॉम्ट असा म्हणतो पॉझिटिव्हिझम ॲज अ मीन्स ऑफ सोशल कन्स्ट्रक्शन. म्हणजे आपल्या पुनर्निर्मितीचे साधन म्हणून आपण पॉझिटिव्हिझम किंवा विज्ञानवादाकडे पाहणं आज काय आहे? गरजेचं आहे. तेही महत्त्वाचं आहे कारण औद्योगिक क्रांती आपल्याकडे झाली.
औद्योगिक क्रांतीमधून विविध परिणाम आपल्या समाज व्यवस्थेमध्ये आपल्याला जाणवू लागल्या. अनेक परिणाम झाले, पॉझिटिव्ह आणि नेगेटिव्ह. व्यक्ती स्वतंत्रला इथं महत्त्व देण्यात आला. त्यासोबत विकत घेण्याची शक्ती म्हणजेच इकॉनॉमिक पॉवर देखील आपल्या सर्वांचं वाढलं. पण त्याच्या बाबतच आणखी नेगेटिव्ह गोष्टी आपल्या समाजामध्ये निर्मिती झाल्या. इगोइझम जो म्हणतो आपण, स्वकेंद्रितपणा, हा देखील आपल्याला इथे वाढलेला दिसून येतो. तर औद्योगिक क्रांतीमध्ये काय झालं, भांडवलदार आणि कामगार ह्या दोन वर्गाची निर्मिती झाली आणि भांडवलदारांनी कामगार वर्गाकडून भरपूर काम करून घेतलं, पण त्याच्या मोबदल्यात त्यांना अत्यल्प पैसा देण्यात आला. मोबदला किती? अतिशय अत्यल्प. म्हणजेच काय, कामगारांची पिळवणुकीची सुरुवात ह्या कालावधीमध्ये झालेली आपल्याला दिसून येते. म्हणून कॉमच्या दृष्टीने भांडवलशाही व्यवस्थेमधील ही कोणती मोठी चिंतेची बाब होती आणि कॉमना हे मान्य नव्हतं. तर ते काय म्हणतात, सामाजिक पुनर्रचनेचं एक साधन म्हणून आपण विज्ञानवादाकडे पाहावं, कारण बौद्धिक व नैतिकतेच्या आधारावर समाजाची पुनर्निर्मिती करावी. कारण विज्ञानवादामध्ये महत्त्व कुणाला दिलं? इम्पॉर्टंट टू रिकन्स्ट्रक्ट ऑन द बेसिस ऑफ मॉरॅलिटी अँड इंटलेक्च्युअल कॅपॅसिटी. भौतिक आणि नैतिकतेच्या आधारावर आपण आपल्या समाजाची पुनर्निर्मिती करणे काय आहे? गरजेचं आहे. जोपर्यंत समाजातील भौतिक आणि नैतिक शक्तीमध्ये सामंजस्य निर्माण होत नाही, कोऑर्डिनेशन निर्माण होत नाही, तोपर्यंत आपल्याला सामाजिक पुनर्रचना व्यवस्थितरित्या करता येणार नाही. समाजाच्या प्रगतीसाठी लोकांनी अत्याधिक कष्ट हे करावेच लागतात. त्याशिवाय विदाउट हार्डवर्क अँड डेडिकेशन लीड्स टू द सक्सेस. यशस्वी व्हायचं असेल तर आपल्याला दोन गोष्टींना महत्त्वाचं आहे. काय आहे? आपल्याला हार्डवर्क, अतिश्रम करणं आणि त्या गोष्टीबाबत आपण डिटरमाइंड राहणं, डिटर्मिनेशन, डेडिकेशन असणं. बाबा ही गोष्ट मी करणार आहे. या दोन गोष्टी आपल्याला कोणत्याही यशाचं मूलमंत्र आपण ह्या दोन गोष्टींना मानतो. आणि हे यश प्राप्ती होण्यासाठी आपण अत्याधिक कष्ट हे केलेच पाहिजे. पण ज्यावेळी आपण एखादी गोष्ट करतो त्यावेळी प्रत्येक व्यक्तीने आपापली जबाबदारी ही ओळखली पाहिजे. बौद्धिक आणि नैतिक शक्तीमध्ये आपल्या सर्वांना सुसंवाद साधता आला पाहिजे. ज्यावेळी सुसंवाद नसतो त्यावेळी विवाद निर्माण होतात आणि कोणताही विवाद हा समाज व्यवस्थेला घातक असतो. म्हणून सुसंवाद साधण्यासाठी आपल्याला आपल्यामधील नैतिक आणि बौद्धिक विकासाची गरज आहे. आणि ही नैतिक आणि बौद्धिक विकास आपल्याला कुणामुळे शक्य होऊ शकतं? फक्त विज्ञानवादामुळे शक्य होऊ शकतं. प्रत्येकाने आपापली सामाजिक जबाबदारी काय आहे हे जाणून घेणे काय आहे? गरजेचं आहे. औद्योगिक मूल्यांचा स्वीकार ज्यावेळी आपण केला त्यावेळी आपल्या व्यक्तीच्या नीतिमत्तेमध्ये देखील बदल होणे गरजेचं आहे. उदाहरणार्थ सांगायचं झालं, भांडवलदारांना जेवढा काही नफा जो म्हणतो आपण भांडवलदार मिळवत असतो तो कुणाच्या जीवावर मिळवत असतो बरं? कामगारांचे कष्ट असतात त्याच्यामध्ये. आणि त्यामुळे कामगारांचे कष्ट वळकून घेऊन त्यांचा मोबदला त्यांना योग्य रीतीने दिला तर आपल्यामधील आर्थिक विषमता जी आहे ती काही कधी संपुष्टात येणार नाही म्हणा, पण थोड्या प्रमाणात का असेना आपण कमी करू शकतो. इवन आपल्या कामगार वर्गांना आपण जे काम करतो त्या कामाबद्दल निष्ठा निर्माण होते. आणि म्हणूनच काय म्हणतात, आपल्या नीतीबद्दल म्हणजे आपण जे कमवतो त्या कमवण्यामध्ये थोडासा भाग आपण जर ह्या गोरगरिबांना दिलं, त्यांना त्याच्यामधून समावेश करून घेतला तर आपल्याला चांगली नैतिकमत्ता निर्माण होऊन चांगल्या सामाजिक पुनर्निर्मितीचे साधन म्हणून आपण विज्ञानवादाकडे पाहू शकतो. म्हणून काय म्हणतो,
दुसऱ्यांसाठी जगणं, परस्पर सहकार्य करणं, शांततामय मार्गाचा अवलंब करणं आणि आपले सामाजिक पुनर्संघटन ह्याच्यामधून निर्मिती करणं, हे सर्व गोष्टी वैज्ञानिक अवस्थेमध्ये महत्त्वाचे आहेत आणि विज्ञान ह्या गोष्टींना खूप महत्त्व देताना आपल्याला दिसून येतो. म्हणूनच पॉझिटिव्हिझम किंवा विज्ञानवाद आपल्याला आपल्या सामाजिक पुनर्निर्मितीसाठी, पुनर्बांधणीसाठी आवश्यक असलेला आपल्याला दिसतो. याच्या संदर्भात एक मानवतेचा धर्म म्हणून आपण आपल्या पॉझिटिव्हिझम किंवा विज्ञानवादाकडे कशा पद्धतीने पाहू शकतो त्याचा उहापोह आपण आपल्या नेक्स्ट लेक्चरमध्ये म्हणजेच पुढच्या तासामध्ये आपण करणार आहोत. जे काही ह्यामध्ये तुम्हाला अडचणी असतील ते लिहून घ्यायचे आहेत. आता ह्यामध्ये मुद्दा काय सांगितला मी बरं मराठीमधून? कॉम्स पॉझिटिव्हिझम अँड सोशल रिकन्स्ट्रक्शन, म्हणजे कॉम्सचा विज्ञानवाद आणि सामाजिक पुनर्निर्मिती. यामध्ये सांगितलं पॉझिटिव्हिझम ॲज अ मीन्स ऑफ सोशल रिकन्स्ट्रक्शन, म्हणजेच सामाजिक पुनर्निर्मितीसाठी आपल्याला विज्ञानवाद महत्त्वाचा आहे. आपल्याला बौद्धिक आणि नैतिकतेमध्ये बदल करायचा आहे आणि प्रत्येकाने आपापली सामाजिक संबंध, सामाजिक जबाबदाऱ्या ह्या ओळखून दुसऱ्यासाठी जगणं, दुसऱ्यासाठी काहीतरी करणं, परस्पर सहकार्य करणं आणि त्या परस्पर सहकार्यातून प्रेम निर्माण करणं, सामंजस्य निर्माण करणं ह्या कोणत्याही समाजाच्या स्वास्थ्यासाठी आवश्यक बाबी आहे. त्यामुळे ह्या गोष्टी लक्षात ठेवल्या तर आपली समाजाची पुनर्निर्मिती अतिशय योग्य रीतीने, योग्य दिशेने होऊ शकतं. या तासासाठी इतकेच. आपण पुढच्या तासामध्ये पुन्हा भेटू आणि आपण पॉझिटिव्हिझम एक मानवतेचा धर्म म्हणून कसा पाहतो याचा अभ्यास आपण आपल्या पुढच्या तासाला करू. तुम्ही शांत रीतीने हे लेक्चर ऐकलत त्याबद्दल आपले धन्यवाद. आपण परत भेटू आपल्या पुढच्या तासामध्ये. तोपर्यंत तुम्ही काय करायचं आहे? स्वस्थ राहायचं आहे.